नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ABP माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री राज ठाकरे यांनी एक नवी भूमिका घेतल्याचं दिसतंय आणि त्याची चर्चा ही पुढेही होतच राहणार आहे. कारण आजच राज ठाकरे यांची जी संघटना आहे ती सी टीम आहे असा आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावरती टीका करताना वक्तव्य केलं. कारण बी टीम ही MIMची आहे आणि मग आता सी टीम ही राज ठाकरे यांची आहे. श्री अजित पवार हे काल राज ठाकरे यांच्याविषयी बोलत असताना राज ठाकरे हे रंग बदलण्यात तरबेज आहेत. अगदी सरड्याप्रमाणे त्यांनी रंग बदललेली आहेत. श्री धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेमधून काल पुन्हा राज ठाकरे यांच्यावरती चर्चा केली आणि म्हणून मला असं वाटलं की मधल्या ओळीमध्ये महाराष्ट्र राज्याचं जे राजकारण हे राज्य अस्तित्वात आल्यापासून आत्तापर्यंत जे येऊन ठेपलेलं आहे त्याच्यामध्ये किती राजकीय वळणं आलेली आहेत आणि किती उलटसुलट भूमिका वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी घेतलेली आहेत किंवा घेतलेल्या आहेत आणि एखाद्या व्यक्तीनं सुद्धा त्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत याचा एकदा उहापोह करायलाच हवा. कारण ही सगळीच उदाहरणं तुम्हाला मधल्या ओळीतल्या जे काही आपल्याला समजून घ्यायचा मतितार्थ आहे ते समजून सांगतील. श्री शरद पवार यांना मी असा प्रश्न विचारला होता की तुमच्यावरती जो पाटीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जातो त्याच्या मागचं सत्य काय आहे. आणि शरद पवारांच्या बरोबर कंटेम्पररी असलेले जेवढे म्हणून येते, कारण परवा मी श्री सुशील कुमार शिंदे यांच्याबरोबर जे गप्पा मारल्या त्याच्याही मध्ये मी त्यांना हा प्रश्न विचारला होता की तेव्हा नेमकं काय झालेलं होतं. कारण पुलोदचा जो प्रयोग झाला त्या पुलोदच्या प्रयोगाच्या वेळेला सुशील कुमार शिंदे हे तिथे होते, साक्षीदार होते आणि त्यांना बऱ्याच गोष्टीची कल्पना असावी असा माझा अंदाज आहे. दुसरी, जेव्हा विलासराव देशमुख हयात होते तेव्हाही श्री चाकूरकर साहेब यांच्याशी ज्या वेळेला संवाद होतो तेव्हाही मी हा जरूर जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की पुलोदचा तो जो प्रयोग झाला पुरोगामी लोकशाही दलाचा आघाडी वॉटेवर, तर त्या प्रयोगामध्ये शरद पवार यांना मी जेव्हा हा प्रश्न विचारला की तुमच्यावरती तुमच्या विश्वासार्हतेवरती, आणि तो खूप लाईट मोडमध्ये विचारला होता कारण आधीच एका ठिकाणी कॉन्ट्रोवर्सी झाली होती की श्री शरद पवार हे कधी नव्हे ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरती चिडले होते आणि त्यानंतर त्यांची झालेली ही प्रदीर्घ अशी मी घेतलेली ती मुलाखत होती. आणि मला ते जाणून घ्यायचंच होतं की तो जो एक दावा केला जातो की वसंतदादा पाटील यांचं जे सरकार आहे ते शरद पवारांनी पाटीत खंजीर खुपसून पाडलं आणि त्यानंतर तो महाराष्ट्रामध्ये प्रचलित झालेला शब्द आहे. पण त्याच्यावरती श्री शरद पवार यांचं असं म्हणणं होतं की नासिकराव तिरपुडे जे की तेव्हाच्या काँग्रेसचे उपमुख्यमंत्री होते ते वसंतदादांना एवढं त्रस्त करत होते की एकतर कॅबिनेटच्या बैठकाच्या आधी ते स्वतःच्या बैठका घ्यायचे, म्हणजे स्वतःच्या मंत्र्यांच्या बैठका घ्यायचे आणि मग तो जो काही अजेंडा होता ते घेऊन ते बैठकांना यायचे. अनेक वेळेला सतत ते यशवंतरावाविषयी, वसंतदादाविषयी किंवा खुद्द शरद पवाराविषयी हे जाहीर टीका करायचे आणि त्यामुळं दादाच कुठेतरी त्रस्त झालेले होते. आणि म्हणून मग तो आपल्याला माहिती आहे की तळवळकरांचा तो जो लेख, एक अग्रलेख आला की हे राज्य जावं अशी श्रीची इच्छा, तर ते श्री म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचा हे सरकार घालवण्याला आशीर्वाद आहे अशी ती भूमिका घेतली गेली. तेव्हा जे तेव्हाचे कंटेम्पररी होते, कारण मी हे निलंगेकरांना नाही की ते नंतर जे मुख्यमंत्री झाले त्यांनाही मी हे विचारलेलं होतं, कारण त्या सगळ्या घडामोडीमध्ये तेव्हा निलंगेकर हे मंत्री होते आणि ते या सगळ्या प्रोसेसमध्ये सहभागी होते. अनेक लोकांना मी तेव्हाच्या कंटेम्पररी असलेल्या आणि आज बरेच जण हयात नाही आहेत तर त्यांना मी हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता. तर श्री शरद पवार यांची आत्ताची त्याच्याबद्दलची आर्ग्युमेंट अशी आहे की वसंतदादा एवढे त्रस्त झालेले होते की तिथून ते सरकार जावं अशी त्यांची इच्छा असावी आणि हे थेट त्यांनी मुलाखतीत सांगितलेलं आहे, आम्हाला दिलेलं आहे ABP माझ्याला. आणि मग यशवंतरावांनी कौल दिला आणि ते सरकार गेले. आता त्या सरकारमध्ये, कारण केंद्रामध्ये तेव्हा जनता पार्टीचं सरकार आलेलं होतं, जनसंघ होता, वेगवेगळे फ्रॅक्शन जे काँग्रेसेतर होते ते सगळे काँग्रेसेतर फ्रॅक्शन हे केंद्रातल्या जनता सरकारमध्ये होते. आणि इथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये जेव्हा तो पुलोदचा प्रयोग झाला तेव्हा ज्याला आपण पुरोगामी विचारधारा म्हणतो त्या पुरोगामी विचारधारेमध्ये जनसंघाचे 2 मंत्री हे पुलोदच्या सरकारमध्ये सहभागी होते, ज्याची नंतर भारतीय जनता पार्टी झाली. खरं म्हणजे नानाजी देशमुख हे त्याचे कन्व्हिनर होते. एवढंच नाही
तर माझ्या मते भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस असे दोनच राजकीय पक्ष असे आहेत की ज्यांनी एकमेकांना कधीही सपोर्ट केलेला नाही आहे. अगदी VP सिंहचं जे सरकार होतं त्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी सहभागी होती आणि कम्युनिस्टांचा सुद्धा त्या सरकारला पाठिंबा होता. सो पहिला जो पुलोदचा प्रयोग झाला त्या पुलोदच्या प्रयोगामध्ये जनसंघाची म्हणजे ज्याला उजव्या विचारसरणीची आपण मंडळी म्हणतो ती तर होतीच होती, पण समाजवादी विचारसरणीची मंडळी ज्याच्यात भाई वैद्य होते, ही सगळी मंडळी ज्यांची 100पेक्षा अधिक आमदार निवडून आलेले होते, एक जी मोठ महाराष्ट्रात बांधली गेली आणि काँग्रेसेतर असलेलं बिगर काँग्रेसी जे पहिलं सरकार आलं ते पहिलं सरकार हे अशा पद्धतीनं की ज्याला आपण वैचारिक अधिष्ठान काही नाही आहे, सत्ता मिळवणं सत्ता राखणं हेच ते अधिष्ठान होतं, त्या वैचारिक प्रभावातनं विचारातनं आलेलं ते पहिलं सरकार होतं ज्याचे पायोनियर अवघ्या 38 वर्षात महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद ज्यांनी मिळवलं ते शरद पवार होते. आता शेकाप शेतकरी कामगार पक्ष हा उस्मानाबादमध्ये या शेकापचे सर्वात मोठे नेते उद्धवराव दादा पाटील की जे 2 वेळेला खासदार 3 वेळेला आमदार झालेले होते, त्यांची सुद्धा या सरकारला पाठिंबा देण्यातली भूमिका काय होती तर काँग्रेस नको म्हणजे जी अगदी लोहियांची आणि सगळ्या काँग्रेसेतर मंडळींची भूमिका होती तशीच त्यांनी भूमिका घेतली आणि या पुलोदच्या सरकारला त्यांनी पाठिंबा दिला. पण गमतीचा भाग असा की नंतर जे विलासराव देशमुखांचं सरकार म्हणजे 15 वर्ष सलग राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार आलं त्या सरकारमध्ये काँग्रेसबरोबरच पुलोद गेली होती आणि तिथे ND पाटील यांचा एका वैचारिक भूमिकेवरून वाद झाला. खरं म्हणजे ती वैचारिक भूमिका होती का हे ज्याच्या त्यांनी ठरवावं. श्री सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये मला आठवतं की शिवसेनेशी आघाडी करून तिथे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवलं आणि ते अध्यक्षपद मिळवल्याच्या मुद्द्यावरून खूप तानातानी झाली आणि पुलोदनं विलासराव देशमुख सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्याच्यातनं असं लक्षात आलं की हे सरकार अल्पमतात येतं की काय, पण नंतर पुन्हा पुलोदनं एक वेगळी भूमिका घेतली आणि पुलोदनं असं सांगितलं की वैचारिकदृष्ट्या आम्हाला उजव्या विचारसरणीच्या लोकांबरोबर म्हणजे आत्ताच्या शिवसेना भाजपबरोबर जाणं शक्य नाही आहे आणि त्यांनी त्या सरकारला त्या मतदानाला ते उपस्थित राहिले नाहीत आणि सरकार टिकलं. सो पुलोद, समाजवादी पक्ष, जनसंघ, शरद पवारांची समांतर काँग्रेस किंवा समाजवादी काँग्रेस या सगळ्यांनी कधी ना कधी केव्हा ना केव्हा तरी आपल्या राजकीय भूमिकेला कॉम्प्रोमाइज केलेलं आहे आणि नंतर मग इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर औरंगाबादमध्ये श्री राजीव गांधी यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसच्या प्रवेशानंतर ते मुख्यमंत्री सुद्धा झाले महाराष्ट्र. पुन्हा श्री शरद पवार यांनी एक वेगळी भूमिका घेतली आणि 98-99ला ते ज्या मुद्द्यावरून विदेशी सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा घेऊन बाहेर पडले आणि पुन्हा ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यानंतर पुन्हा काँग्रेस विचारधारेबरोबर जाऊन त्यांनी सत्ता स्थापन केली आणि सलग 15 वर्ष ते सत्तेमध्ये होते. सो हे विचाराची जी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे जे विचाराची काही जी वळणं आलेली आहेत ना ती वळणं इतकी सरळ सोपी सहज नाही आहेत. आणि शिवसेनेबद्दल सुद्धा म्हणजे आज काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीनं शिवसेनेला ॲक्सेप्ट केलेलं आहे ते तर काँग्रेस पक्षाच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं वळण आहे. याच्यामध्ये तुम्हाला काँग्रेस पक्षाला आपला जो काही 2 पानाचं ते जे काही काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीनं आणि शिवसेनेनं घटनेला अनुसरून असलेला आम्ही कारभार करू असं जरी लिहून घेतलं असलं तरी मूलतः त्यानंतरचा सगळा कारभार आणि शिवसेनेची जे काही हिंदुत्ववादी अजेंड्यावरून विरोधकांनी सतत त्यांची कोंडी करण्याचा चालवलेला प्रयत्न आणि त्यातून शिवसेनेची होत असलेली अडचण पाहता शिवसेना आजही तीच जाहीर भूमिका घेते की आम्हाला संभाजीनगर हवं आहे, धाराशिव हवं आहे, आमचं हिंदुत्व कॉम्प्रोमाइज नाही आहे. आणि तरीसुद्धा काँग्रेसनं घेतलेला हा सगळ्यात मोठा टर्न आहे, टर्न आहे आणि एक मोठी राजकीय त्यांनी घडवून आणलेला चेंज आहे. हा पण चेंज आहेच ना. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे बघत असताना महाराष्ट्रामधले ही जी राजकीय वळणं आलेली आहेत आणि ती प्रत्येक वेळेला आपापल्या सोयीनुसार त्यातल्या वैचारिक भूमिका घेऊन ती कशी महाराष्ट्रासमोर मांडली गेली आहेत ते आपण बघूया. शिवसेनेच्या बद्दल तर असं आहे की शिवसेना ही सुरुवातीपासून ती आल्यानंतर दीर्घकाळ शिवसेना चाचपडत होती, राहिली.
काही वेळेला काँग्रेसबरोबर त्यांनी आघाडी केल्या. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता. शिवसेनेनं आणीबाणीच्या वेळेला काँग्रेसच्या आणीबाणीच्या भूमिकेला समर्थन दिलं होतं. अगदी अलीकडच्या काळामध्ये श्री उद्धव ठाकरे यांनी 25 वर्षानंतरची युती तोडली आणि त्यांची पहिली जाहीर सभा ही तुळजापूरमध्ये झाली होती. ती तुळजापूरची जी सभा होती त्यातलं पहिलं वक्तव्य असं होतं की दिल्लीवरून अफजल खानाच्या फौजा येत आहेत आणि त्या फौजा महाराष्ट्रावरती आक्रमण करायला येत आहेत. आणि मग तो जो काही प्रचार झाला त्या प्रचारामध्ये दोन जुन्या 25 वर्षाच्या मित्रामध्येच इतकी कटुता आलेली होती की त्यांनी एकमेकावरतीच टीका टिप्पणी केली. फायनली ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे 122 आमदार निवडून आले त्यानंतर शिवसेनेनं आपली भूमिका बदलली. पुन्हा शिवसेना ही भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झाली. पुन्हा त्यांचा युतीचा कारभार आला. पुन्हा निवडणुका झाल्या आणि आत्ता जे काही घडलेलं आहे त्यातनं आपल्याला दिसतंय की शिवसेना ही एका नव्या विचार वळणावरती आली आणि शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर जाण्याचा म्हणजे कुठल्याही राजकीय विश्लेषकांना अंदाज नव्हता अशी ती भूमिका घेतली. त्यामुळे एकट्या राज ठाकरेंना दोष देत असताना महाराष्ट्रातल्या आत्ता कंटेम्पररी पॉवरफुल असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षानं काय वेगवेगळी भूमिका घेतलेली आहे आणि ती कशी दरवेळेला त्याचं जस्टिफिकेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे पण लक्षात घ्यायला हवं. फक्त राज ठाकरे यांची अडचण अशी आहे की राज ठाकरे 2014च्या नंतर जो सोशल मीडिया आणि इतर माध्यमांचा एकूणच प्रभाव वाढलेला आहे त्यानंतरची प्रत्येक गोष्ट ही मायक्रो लेवलला जाऊन बघितली जाते. कालपासनं त्यांच्यावरती जी टीका होते ती याच स्वरूपाची टीका आहे. सगळ्यात मोठी टीका जी काल श्री अजित पवार यांनी केली की राज ठाकरे हे सरड्याप्रमाणे रंग बदलत आहेत. त्यांनी त्यांच्या भाषणातनं फक्त नकला केलेल्या आहेत. विकासाच्या मुद्द्यावरती ते बोललेले नाही आहेत. त्यांनी केवळ भाषण करून चालणार नाही आहे. त्यांनी काही होत नाही वगैरे. पण श्री अजित पवार यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीबरोबर मिळून जो पहाटेचा शपथेचा प्रयोग केला त्याच्या मागची वैचारिक भूमिका काय होती ती आजपर्यंत श्री अजित पवार यांनी महाराष्ट्राला सांगितलेली नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उलट अशी भूमिका घेतली की याच्यातनं जो काही शपथेचा तो जो प्रयोग झाला होता ते एक फ्रस्ट्रेशन होतं की आमचा सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा आम्हाला सत्तेवर बसण्याची संधी मिळत नाहीये आणि म्हणून आम्ही अजित पवार यांना बरोबर घेऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला. पण आजपर्यंत महाराष्ट्राला हे कळलेलं नाहीये की श्री अजित पवार यांची यामागची नेमकी वैचारिक भूमिका काय होती. त्यामुळं आज आपण बघतोय की मनसेच्या वतीनं हे प्रश्न विचारले जातील की त्यावेळेला अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिका मागचं लॉजिक काय होतं. एनिवेज हा मुद्दा जो आहे ना हा मुद्दा इतक्यात थांबणार नाही. आता त्याची कुठे सुरुवात झाली असं दिसतंय. भलेही राज ठाकरे यांचं ते जे भाषण होतं ते माझ्या मते बिलकुल रंगलं नाही. त्याच्यामध्ये जोशही नव्हता. त्याच्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीचा जो पॉलिटिकल अजेंडा आहे तोच एक प्रकारे पुढे नेला आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ते आज ज्या पद्धतीची भूमिका घेऊन आलेले ते दिसतं आहे की शिवसेनेला आणखीन प्रकारे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आणखी कॉर्नर करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. पण या निमित्ताने जर आपल्याला आपल्याच राजकीय इतिहासाची उजळणी करण्याची संधी मिळाली तर ती आपण साधली पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या आजच्या मधल्या ओळीमध्ये जे आपल्या समोर दिसत असलेले 4-5 महत्त्वाचे चेहरे आहेत त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या ज्या वेगवेगळ्या भूमिका आहेत त्या भूमिकेचं विश्लेषण सुद्धा व्हायला. बाय द वे खरं म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये असं म्हणतात की आणीबाणीच्या काळामध्ये ज्या वेळेला केंद्रीय पातळीवरती काँग्रेसेतर सगळे राजकीय पक्ष एकत्रित आले ते त्यातले बहुसंख्य नेते जेलमध्ये गेले. तिथूनच खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय राजकारणामध्ये उदय व्हायला सुरुवात झालेली आहे. हाही एक जाता जाता पासिंग रेफरन्स आहे. आपण थांबूया इथे आज थोड्याशा गडबडीमध्ये, कारण बाकीच्या बऱ्याच गोष्टी होत्या. आज महावितरणचा एक नवीन घोटाळा आम्ही उघडकीस आणलेला आहे. त्याच्या संदर्भात दिवसभरची रिपोर्टिंग केल्यानंतर मला हा मुद्दा महत्त्वाचा वाटला की राज ठाकरे यांच्या निमित्ताने महाराष्ट्रातली जी राजकीय वळण आहेत तेही आपण सांगायला पाहिजेत. सो थांबूया आपण इथे. तुम्हाला आमचे हे जे प्रयत्न आहेत ते कसे वाटतात ते जरूर कळवा. तुमचे विषय सुचवा आणि या सेगमेंटसाठी जे पुढे आम्ही भविष्यात काही गेस्ट इन्व्हाइट करू त्यांची नावं सुद्धा सांगा. थांबूया आपण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.